मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने रविवार को नासिक में श्री त्र्यंबकेश्वर मंदिर में दर्शन कर संतों और महंतों से मुलाकात की। इस दौरान मुख्यमंत्री फडणवीस ने 2027 में अगस्त से नवंबर तक त्र्यंबकेश्वर नासिक में आयोजित होने वाले सिंहस्थ कुंभ मेले के संबंध में समीक्षा बैठक की। बैठक के बाद पत्रकारों से बातचीत में फडणवीस ने बताया कि सिंहस्थ कुंभ मेले के लिए त्र्यंबकेश्वर की 1100 करोड़ की विकास योजना तैयार की गई है और इसका पहला चरण कुंभ मेले तक पूरा हो जाएगा। मुख्यमंत्री ने कहा कि कुंभ मेले के लिए तैयार इस योजना के तहत दर्शन के लिए गलियारे, पार्किंग व्यवस्था, शौचालय की व्यवस्था की जाएगी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि विभिन्न कुंड, मंदिरों का जीर्णोद्धार और विभिन्न सुविधाएं भी प्रदान की जाएंगी। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा विकास आपण करतो, तसाच त्र्यंबकेश्वरचाही विकास झाला पाहिजे, कारण त्र्यंबकेश्वर हे आपल्या ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे आणि देशभरातून लोक त्या ठिकाणी येतात आणि म्हणून जवळपास 1100 कोटी रुपयाचा आराखडा तिथला तयार केलेला आहे। त्याचे 2 टप्पे आम्ही करतो। पहिला टप्पा जो सिंहस्थापर्यंत आपल्याला पूर्ण करता येईल आणि दुसरा टप्पा जो आहे ज्याच्यामध्ये त्याच्यानंतरही काही कामं होतील। याच्यामध्ये दर्शनाकरता कॉरिडॉर तयार करणं असेल, पार्किंगची व्यवस्था असेल, त्या ठिकाणी शौचालयांची व्यवस्था असेल, आपले जे तिथले वेगवेगळे कुंड आहेत, म्हणजे कुशावर तर एक आहेच पण अजून काही कुंड आहेत, या सगळ्या कुंडांचं रेस्टोरेशन, तिथल्या काही प्रमुख जी मंदिर आहेत त्याचं रेस्टोरेशन आणि एएसआयच्या मदतीनं प्रत्यक्ष जे मंदिर आहे त्याच्यामध्येही खूप रेस्टोरेशनची गरज नाही, पण जी काही आवश्यकता आहे आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी या तयार करणं